नमस्कार मित्रांनो, आपण आज अतिशय महत्त्वाच्या एका टॉपिकवर चर्चा करणार आहोत आणि तो टॉपिक म्हणजे आज यूज ऑफ कॅन. जरी कॅन आपल्याला CAN एवढा छोटासा दिसत असेल तर याचा वापर याच्यापेक्षाही खूप मोठा आहे मित्रांनो. तर आपण नेहमी वापरतो की ॲबिलिटी किंवा स्किल दर्शवण्यासाठी कॅनचा उपयोग होतो. फक्त कॅनचा यूज इथपर्यंत मर्यादित नाही मित्रांनो. तर कॅनचा यूज ॲबिलिटी आणि स्किलबरोबर ऑफर आणि सजेशनसाठी सुद्धा होतो. त्याचबरोबर परमिशनसाठी सुद्धा याचा उपयोग होतो. नंतर पॉसिबिलिटीसाठी देखील कॅनचा उपयोग होतो आणि रिक्वेस्टसाठी देखील कॅनचा उपयोग होतो. तर हा बोर्डवर आपण दिलं आहे तर याच्यापेक्षा खूप सारा असं त्याचा वापर होतो. आपण हे फक्त पॉईंट आहे तर आपण याचं विश्लेषण करूयाच. तर आपल्याला एक विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आणि एक छोटीशी विनंती आहे की आपण जो व्हिडिओ आहे तो आउटडोर शूट करतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी अडचण येऊ शकते. त्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तो झूम करून तुम्ही बघू शकता. चला तर सुरू करूया आपण. व्हॉट इज यूज ऑफ कॅन. तर आपण एक सुरू करण्याच्या अगोदर थोडीशी चर्चा करूया. आपण इंग्लिश स्पीकिंग करतो, नेहमी म्हणतो की मी हे करू शकतो, तू ते करू शकतो, तू झाडावर चढू शकतो का, तू डोंगरावर जाऊ शकतो का, नाही मी हे करू शकत नाही. तर आपण नेहमी असे बोलताना किंवा डेली यूज वाक्यामध्ये बोलत असतो. मी नेहमी म्हणतो आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकतो. मला असं म्हणायचं असेल मी इंग्लिश बोलू शकत नाही, आय कॅनॉट स्पीक इंग्लिश. कॅन आय स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकतो का, मी इंग्लिश बोलू शकत नाही का, कॅन आय नॉट स्पीक इंग्लिश. तर या पद्धतीचे वाक्य बनवण्यासाठी आपण नेहमी कॅनचा वापरतो. पण कॅन या व्यतिरिक्त देखील आपण खूप पद्धतीने वापरू शकतो. तर बघू आपण कॅनचा वापर कसा होतो. तर सुरुवातीचा बघू आपण. ॲबिलिटी आणि स्किल दाखवण्यासाठी कॅनचा उपयोग होतो. थोडक्यात आपण म्हणतो की लायकी म्हणतो ना आपण, मी झाडावर चढू शकतो म्हणजे माझी लायकी मी दर्शवतो. ओके, मी अभ्यास करू शकतो, आय कॅन स्टडी, मी माझी लायकी दर्शवतो. ओके, कॅन यू स्टडी, तो अभ्यास करू शकतो का, म्हणजे थोडक्यात ॲबिलिटी किंवा आपलं स्किल दर्शवण्यासाठी काय की पहिला कॅनचा वापर होतो. तर याचे वाक्य कसे आहे आपण बघू. एक नंबर आहे इथे, थोडंसं झूम करून बघा मित्रांनो. यू कॅन स्पीक इंग्लिश, तू इंग्लिश बोलू शकतो. आपण मराठीमध्ये देतो तुम्हाला, तू इंग्रजी बोलू शकतो, बोलू शकतो. इथे काय आहे, कॅन म्हणजे इथे काय ॲबिलिटी म्हणजे त्याची लायकी दाखवली. तू इंग्रजी बोलू शकतो, यू कॅन स्पीक इंग्लिश. आपण त्याला मोटिवेट केलं ना, तू बोल, यू स्पीक, यू कॅन स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली. तू बोल, तू स्पष्टपणे इंग्लिश बोलू शकतो. नंतर दुसरं वाक्य आहे याचं निगेटिव्ह. ओके, आता निगेटिव्ह देखील आपण बोलतो यू कॅनॉट स्पीक इंग्लिश, तू इंग्रजी बोलू शकत नाही. पहिलं वाक्य काय होतं, यू कॅन स्पीक इंग्लिश, तू इंग्लिश बोलू शकतो. आणि याचं निगेटिव्ह यू कॅन नॉट स्पीक इंग्लिश. आणि कॅनॉटचं आपण शॉर्ट फॉर्म काय होतं बघितलं आपण, कॅनॉटचं कांट, यू कांट स्पीक इंग्लिश. ओके, आता प्रश्नवाचक आहे कॅन यू स्पीक इंग्लिश, तू इंग्लिश बोलू शकतो का. आपण प्रश्न विचारला एखाद्याला, तू इंग्रजी बोलू शकतो का, शकतो का. आता एखाद्याला दोन मित्र असेल आणि एखाद्याला कॉन्फरन्सला जायचं असेल किंवा एखाद्याला स्पीच द्यायचं असेल तर आपण विचारतो ना, तू इंग्रजी बोलू शकतो का, किंवा तुला इंग्रजी येते का, कॅन यू स्पीक इंग्लिश बोलतो ना आपण सहज. नंतर आहे चौथा आहे निगेटिव्ह आणि याच्यामध्ये प्रश्न देखील विचारला आहे, कॅन यू नॉट स्पीक इंग्लिश, तू इंग्रजी बोलू शकत नाही का, नाही का विचारलं आहे. तर तू इंग्रजी बोलू शकत नाही का, तू इंग्रजी बोलू शकत नाही का. आता पुन्हा बघू आपण चार, त्यामुळे तुम्हाला लगेच समजेल. पहिला काय होता, यू कॅन स्पीक इंग्लिश, तू इंग्रजी बोलू शकतो. दुसरा आहे यू कॅनॉट स्पीक इंग्लिश, तू इंग्रजी बोलू शकत नाही. नंतर तिसरा आहे कॅन यू स्पीक इंग्लिश, तू इंग्रजी बोलू शकतो का. आणि चौथा आहे कॅन यू नॉट स्पीक इंग्लिश, तू इंग्रजी बोलू शकत नाही का. म्हणजे काय केलं की आपण एका वाक्याचे 4 फॉर्म त्याचे इथं डिवायडेड केले. त्यानंतर आहे ऑफर किंवा सजेशनसाठी. आपण पहिल्यांदा काय ॲबिलिटी किंवा स्किलसाठी कॅनचा उपयोग केला. आता कॅनचा दुसरा जो उपयोग आहे तो आहे ऑफर आणि सजेशनसाठी. तर एक नंबरचा बघू आपण इथे, कशासाठी, ऑफर आणि सजेशनसाठी. कॅन आय हेल्प यू, कॅन आय हेल्प यू, मी तुम्हाला मदत करू शकतो का. म्हणजे इथे काय केलं आपण, एखाद्याला ऑफर दिली, कॅन आय हेल्प यू, मी तुम्हाला मदत करू शकतो का. जर याचं निगेटिव्ह बनायचं तर कसं बनवू शकतो आपण, तुम्ही विचार. कॅन आय हेल्प यू असं जर सांगितलं, मी तुम्हाला मदत करू शकत नाही असं जर सांगायचं असलं तर कसं करू आपण. तर हा फक्त इकडे घ्यायचा, आय कॅनॉट हेल्प यू, मी तुम्हाला मदत करू शकत नाही का, नाही सॉरी. नंतर दुसरा आहे
वी कॅन स्टार्ट नाव. आपण आता सुरू करू शकतो. जर समजा एखादी कार्यक्रम असेल किंवा एखादी मीटिंग असेल तर आपण म्हणतो ना, जर खूप वेळ झाला तर आपण काय म्हणतो, वी कॅन स्टार्ट नाव. आपण आता सुरू करू शकतो. ऑलरेडी वर लेट, आपण खूप लेट झालो आहे, आपण आता सुरू करू शकतो. वी कॅन स्टार्ट नाव. नंतर तिसरं आहे यू कॅन ट्राय अगेन. तू पुन्हा प्रयत्न करू शकतोस. जर एखादा मुलगा नेहमी फेल होत असेल किंवा निराश झाला असेल, आपण सांगू शकतो यू कॅन ट्राय अगेन. तू पुन्हा प्रयत्न करू शकतोस. नंतर आपण बघणार आहोत परमिशनसाठी, परवानगी मागण्यासाठी. 1 नंबर बघितलं होतं आपण ॲबिलिटी स्किलसाठी, 2 नंबर बघितलं होतं कॅनचं यूज ऑफर आणि सजेशनसाठी, आणि तिसरा नंबर असणार आहे आता परमिशन किंवा परवानगी मागण्यासाठी. तर 1 नंबरचा इथे बघू आपण सेंटेन्स, कॅन आय कम इन. मी आत येऊ शकतो का. काय सांगतो आपण, परमिशन मागतोय ना, कॅन आय कम इन. आपण म्हणायचं बघा सुरुवातीला मे आय कम इन सर. तर मे देखील रिक्वेस्ट पोलाईट असते आणि ही देखील काय असते की एक परवानगी मागण्यासाठी वापरलं जातं. तर मे कशासाठी, एक पोलाईट रिक्वेस्ट असते ती, आणि ही एक रिक्वेस्ट असते, फक्त त्याच्यामधला डिफरन्स आहे. नंतर दुसरं आहे कॅन आय आस्क अ क्वेश्चन. मी एक प्रश्न विचारू शकतो का. जर एखादी कॉन्फरन्स असेल आणि उभा राहतो, आपण परवानगी मागतो ना, कॅन आय आस्क अ क्वेश्चन सर. मी एक प्रश्न विचारू शकतो का सर. आणि जर एखादा प्रश्न विचारू देत नसेल तर आपण सांगतो ना, मी एक प्रश्न विचारू शकत नाही का. आता नाही का म्हणजे कसं बनवावं लागेल आपल्याला. आता हे काय झालं, कॅन आय आस्क अ क्वेश्चन म्हणजे मी एक प्रश्न विचारू शकतो का. आणि जर आपल्याला असं बनवायचं असेल, मी एक प्रश्न विचारू शकत नाही का, असं जर बनवायचं असेल तर काय करावं लागेल, कॅन आय नॉट करावं लागेल. इथं कॅन आय नॉट आस्क अ क्वेश्चन. मी एक प्रश्न विचारू शकत नाही का. नंतर पुढील आहे कॅन आय सीट हिअर. मी इथे बसू शकतो का. आपण विचारतो ना एखाद्याला, जर बसमध्ये गेलो तर एखादी जागा असेल किंवा कोणी असेल तर आपण त्यांना विचारतो मी इथे बसू शकतो का. किंवा आपण असं विचारतो मी इथे बसू का. आपल्या साध्या भाषेमध्ये काय म्हणतो का आपण इथे बसू का, म्हणजे आपण काय करतो त्याला एक परवानगी, परमिशन मागतो की इथे बसू का. कॅन आय सीट हिअर. मी इथे बसू शकतो का. ओके. नंतर पुढील आहे यू कॅन गो नाव. तुम्ही आता जाऊ शकता. आपण मूवीमध्ये किंवा सिरियलमध्ये नेहमी बघतो यू कॅन गो नाव. ओके. किंवा एखादं ऑफिसमध्ये असेल, एखादा कोणी असेल म्हणजे ऑफिसर असेल तर तो सांगतो यू कॅन गो नाव. यू कॅन गो नाव म्हणजे तुम्ही आता जाऊ शकता, एक परमिशन त्यांची मागितली. 5 नंबर आहे यू कॅन स्लीप हिअर. तुम्ही येथे झोपू शकता. यू कॅन स्लीप हिअर. तुम्ही इथे झोपू शकता. आणि जर असं म्हणायचं असेल तुम्ही इथे झोपू शकत नाही, यू कॅन नॉट स्लीप हिअर. तुम्ही इथे बसू शकत नाही, यू कॅनॉट सीट हिअर. तुम्ही इथे थांबू शकत नाही, यू कॅनॉट स्टॉप हिअर. तर या पद्धतीने काय करा आपण परमिशनचे वाक्य इथे बनवू शकतो. नंतर आपण बघणार आहोत पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी. त्याच्यामधलं पहिलं सेंटेन्स आहे इट कॅन रेन टुडे. म्हणजे आज पाऊस पडू शकतो. म्हणजे काय की एक त्यांनी शक्यता दर्शवली, अंदाज दर्शवला किंवा पॉसिबिलिटी दर्शवली की आज पाऊस पडू शकतो. एक फक्त अंदाज आहे, तो येऊ शकतो किंवा येऊ नाही शकत, काही पण होऊ शकतो, पण तो एक अंदाज आहे. याला असं पण वाक्य बनवू शकतो आपण निगेटिव्ह, आज पाऊस पडू शकत नाही. नाही विचारलं ना, इट कॅन नॉट रेन टुडे. म्हणजे काय केलं, कॅनच्या नंतर आपण काय केलं, फक्त नॉट लावलं आणि तो वाक्य निगेटिव्ह होतो. आज पाऊस पडू शकत नाही. जर असं विचारायचं असेल तर आपल्याला आज पाऊस पडू शकतो का, प्रश्न विचारायचा ना एखाद्या मित्राला, आज पाऊस येईल का किंवा पाऊस पडू शकतो का आपण विचारतो सहज. तर कसं येईल, कॅन इट रेन टुडे. म्हणजे कॅन काय केलं का आपण समोर घेतलं इकडे, कॅन इट रेन टुडे. आज पाऊस पडू शकतो का, प्रश्न विचारलाय. आणि असं देखील विचारू शकतो आज पाऊस येणार नाही का किंवा पाऊस पडू शकणार नाही का, असं विचारतो ना आपण. तर कसं येईल, कॅन इट नॉट रेन टुडे. आज पाऊस येणार नाही का. तर निगेटिव्ह आणि प्रश्नार्थक एकत्र विचारतो आपण. कसं, आज पाऊस येणार नाही का किंवा आज पाऊस पडणार नाही का, असं देखील आपण विचारतो. आणि याच्यामधलं दुसरं वाक्य आहे मिस्टेक कॅन हॅपन. चुका होऊ शकतात. म्हणजे काय की शक्यता दर्शवली, होईल किंवा नाही होणार, पण शक्यता पॉसिबिलिटी इथे दर्शवली गेली. नंतरचा जो प्रकार आहे तो आहे रिक्वेस्ट, विनंती दर्शवण्या देखील साठी याचा कॅनचा वापर करतो. नंतर 1 नंबर आहे कॅन यू हेल्प मी. कॅन यू हेल्प मी. तुम्ही मला मदत करू शकता का. आपण नेहमी म्हणतो ना कॅन यू हेल्प मी, तुम्ही मला मदत करू शकता का. 2 नंबर आहे कॅन यू एक्सप्लेन दिस. तू हे समजावून सांगू शकतो का. आपण याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्टिव्ह देखील करू शकतो. नंतरचा आहे कॅन यू वेट फॉर मी. तू माझ्यासाठी थांबू शकतो का किंवा तू माझ्यासाठी थांबू शकत नाही का. कॅन यू नॉट वेट फॉर मी. जर आपण मित्राला म्हणतो ना तर तू माझ्यासाठी थांबू शकतो का, तो म्हणतो नाही मला घाई आहे, तर आपण त्याला म्हणतो तू माझ्यासाठी थांबू शकत नाही का.
कॅन यू नॉट वेट फॉर मी, म्हणजे यूच्या नंतर काय लावायचं इथे नॉट. कॅन यू नॉट वेट फॉर मी, तू माझ्यासाठी थांबू शकत नाही का. तर मित्रांनो हा कॅनचा वापर खूप मोठा आहे. तुम्ही काय करा की तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही असे 5-5 प्रश्न टाका, त्याचे पॉझिटिव्ह करा, निगेटिव्ह करा, प्रश्नार्थक निगेटिव्ह करा आणि आपल्या कमेंटमध्ये टाका, म्हणजे तुमचीही व्यवस्थितपणे प्रॅक्टिस होईल. तुम्हाला हा नेमका व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सॉरी, ॲक्च्युली आपण हा व्हिडिओ आउटडोर बनवला आहे, थोडंसं झाडांची शेड सावली आहे याच्यावरती, त्यामुळे तुम्हाला अस्पष्ट दिसेल. तुम्ही थोडंसं झूम करून बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित दिसलं असेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.